वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व राजश्री शाहू कनिष्ठ महाविद्यालय आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आणि आता ज्याने एक चांगलं मार्गदर्शन तुम्हाला दिले ते माझे सन्माननीय मित्र आणि नूतन नगरसेवक आणि सभापती रश्मीराज देसाई, तसेच माझे सन्माननीय नगरसेवक मित्र विठ्ठलदादा भगवानगोळ, या कॉलेजचे प्राचार्य अनिल पाटील सर, सुरेश धुरे, कविता पोळ, प्रकाश कांबळे आणि उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि स्टाफ. सर, आज क्रीडा महोत्सवासाठी तुम्ही बोलवून मला म्हणजे एक प्रमुख पाहुणा आणि एक उद्घाटक म्हणून बोलवला आणि आमचा नूतन नगरसेवकपदी सत्कार केला, याबद्दल तुमचं प्रथमतः मी आभार मानतो, संस्थेचा आभार मानतो. निश्चितच आज गडिंग्लज तालुक्यामध्ये अनेक शैक्षणिक संस्था मोठ्या नावारूपाला आहेत, पण तुमच्या ही जी शिक्षण संस्था आहे ती शिक्षण संस्था एका अडचणीतून प्रगतीकडे वाटचाल करत आहे. मी एक जवळून बघितले म्हणजे तुमच्या अडचणी बघितलेला एक कार्यकर्ता आहे. ज्यावेळी तुम्हाला संस्थेला अडचण आली त्यावेळी आदरणीय मुश्रीफ साहेब तुमच्या पाठीशी हिमालयासारखे उभारले आणि ही संस्था पुढे जाण्यासाठी त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तसेच या शिक्षण संस्थेसाठी जो रोड येतोय त्या रोडमध्ये येण्याची जी अवस्था होती एक मागील 4-5 वर्षापूर्वी बघितली तर चिखलातून विद्यार्थी येत होते. पेडणेकर सर सारखे यायचे आणि साहेबांना विनंती करायचे. त्यावेळी आमच्याकडे नगरपालिकेची सत्ता नव्हती. काही राजकीय हेवेदावे काढून तो रोड न करण्याचं कारण ही सरांना माहीत आहे, पण आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपल्या आमदार फंडातून निधीतून हा डांबरी रोड त्यावेळी केलेला आहे. आज सर मी अनेक सांगतो की वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी आम्ही इथं आज म्हणजे उद्घाटनासाठी आलोय. आज गडिंग्लज तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये आपलं करिअर करत आहेत. याचंच म्हणजे गांभीर्य लक्षात घेऊन आदरणीय मुश्रीफ साहेबांनी वडरगे रोडला एक 10 एकराचं क्रीडा संकुल बांधण्याचं स्वप्न साहेबांनी उराशी बाळगून आज ते पूर्णत्वाकडे जात आहे. 2 ते 2.5 कोटी रुपये खर्चून आज त्या क्रीडा संकुलाची उभारणी चालू आहे. आता तिथं अनेक विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी तिथं प्रॅक्टिस करण्यासाठी येत आहेत. निश्चितच इथून पुढच्या काळात ही एक चांगलं सुसज्ज क्रीडांगण करून अनेक विद्यार्थी देश पातळीवर आपल्या गडिंग्लज तालुक्यातील खेळतील याचं मी आज म्हणजे तुम्हाला या निमित्ताने वचनही देतो. तसेच सर आज चिगडीकर सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रामध्ये करिअर करण्यापेक्षा राजकारणामध्ये करिअर करावं. सर, राजकारणामध्ये करिअर करणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे, कारण मला काही कुठल्या वादात पडायचं नाही. निश्चितच एमपीएससी यूपीएससी परीक्षेला जितका वर्ष स्ट्रगल करावं लागतं त्याहून अधिक स्ट्रगल या राजकारणामध्ये करावं लागतं. कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातून राजकीय जडणघडणीमध्ये आलेला एक कार्यकर्ता आहे. माझ्याबरोबर तुम्ही आता सर सांगितले की मी माझे शिक्षण घेताना मी अनेक कामं करून शिक्षण घेऊन राजकीय वळणामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गेलो, पण माझ्याबरोबर आज 4-5 जे युवक नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामध्ये गुंडू पाटील असेल, हा पेट्रोल पंपावर काम करून तो आज गडिंग्लजचा बांधकाम सभापती झाला. आज एका दलित समाजातील महेश सलवादे सारखा तरुण एक गरीब घराण्यातून आज गडिंग्लज नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष होतो. आज जे 2 व्यक्तिमत्व इथं बसलेत, विठ्ठलदादा आणि रश्मीराज देसाई, यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते आज नगरसेवकपदी विराजमान झालेले आहेत. आज राजकारणामध्ये करिअर घडवायचं झालं तर 10 ते 12 वर्ष सामाजिक कार्यातून जडणघडण करावी लागते, मगच आपण राजकारणामध्ये यशस्वी होतो. निश्चित त्याची पण काय गॅरंटी नाही. आता एमपीएससीला एकदा 2दा मुलगा नापास झाला की तो त्या ह्याच्यामध्ये जातो, म्हणजे तसं राजकारणामध्ये पडला की तो परत काय त्यामधून उठत नाही. त्यामुळं राजकारणाची जडणघडण निश्चितच अनेक युवक या राजकीय जडणघडणीमध्ये यावेत, पण त्याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची आज संधी आहे. त्या क्षेत्रामध्येही करिअर करावं. कुठलंही क्षेत्र असो त्यामध्ये यश मिळतं, फक्त एक निश्चय असला पाहिजे की प्रामाणिक कष्ट आणि ते जे मिळवण्याचं निश्चय उराशी बाळगलं की कुठलीही गोष्ट अशक्य नसते, ती शक्य होते. त्यामुळेच इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये करिअर करावं अशी शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमाला बोलवून आमचा सन्मान केला
त्याबद्दल मी मनस्वी आभार मानतो. धन्यवाद.